तर सोयगावच्या जरंडी परिसरामध्ये गेल्या 1.5 तासांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस पडलाय। नदी नाल्यांना त्यामुळे पूर आलाय आणि वाहतूक ठप्प झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यामध्ये आज निसर्गाचा हा रौद्रावतार बघायला मिळाला। जरंडी परिसरामध्ये तब्बल 1.5 तास ढगफुटीसारखा पाऊस झाला, त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। सोयगाव बनवटी मार्गावर जरंडीजवळ तात्पुरता मातीचा पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। दरम्यान पुराच्या पाण्यामध्ये एक मोटरसायकल वाहून गेली। ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे मोटरसायकल चालकाचे प्राण वाचले, तर ग्रामपंचायतीची घंटाकडे देखील पुराच्या पाण्यामध्ये अडकली होती। या मुसळधार पावसामुळे परिसरातलं जनजीवन विस्कळीत झालंय। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, सोयगावच्या जरंडी परिसरामध्ये ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत। ढगफुटी सदृश पाऊस झालाय, नेमकं काय घडलंय या ठिकाणी? छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात जरंडी परिसर जो आहे त्या ठिकाणी गेल्या 1.5 तासापासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची माहिती समोर येते आहे आणि यामुळे जे ओढ्या आहेत, नद्या आहेत, याला त्या भागात पूर आलेला आहे आणि काही ठिकाणची माती देखील वाहून गेलेली आहे। सोयगाव बनोटी आणि जरंडी या गावाला जोडणारा जो मातीचा एक तात्पुरता पूल आहे तो देखील वाहून गेला आणि त्यामुळे तिथली वाहतूक बंद करण्यात आलेली आहे आणि या भागामधल्या घंटागाडी असेल, आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत, एक ट्रक आहे जी या ठिकाणी फसलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे या भागात खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला आहे। इतर ठिकाणी मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे। मात्र गेल्या 2 दिवसामध्ये सोयगाव असेल, सिल्लोडचा काही भाग असेल, गंगापूर तालुका असेल, या ठिकाणी पाऊस बरसतो आहे। त्याचबरोबर संभाजीनगरच्या 9 मंडळामध्ये म्हणजे संभाजीनगर जालन्याच्या 9 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे। मात्र अजूनही संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे। अमोल, निश्चित धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीबद्दल।